सोलापुरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा रमाईची लेक पुरस्काराने सन्मान करण्यात आला। सोलापुरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा रमाईची लेक पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। डॉल्बी मुक्त जयंतीच्या संकल्पनेतून रमाई आंबेडकर यांची वैचारिक जयंती व्हावी यासाठी पुरस्कार सोहळ्याची संकल्पना करण्यात आली। रमाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 11 कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते निर्मलकुमार फडकोले सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांच्या संकल्पनेतून पुरस्कार सोहळा पार पडला। सामाजिक, राजकीय, आर्थिक, पत्रकारिता, आरोग्य, रेल्वे, पोलीस प्रशासन, वैद्यकीय, कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, डॉक्टर अग्रजा चिटणीस, राजाभाऊ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बनसोडे, शंकर शिंदे, दीपक गायकवाड, विनोद माने, संतोष कदम आदींनी परिश्रम घेतले। सर्वच महापुरुषांच्या जयंती ही समाजाला अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमातून झाली पाहिजे। सोलापूरचं शहर हे मिरवणुकींचं शहर म्हणून एकीकडे प्रसिद्ध होत असताना आपल्या महापुरुषांची जयंती त्यांनी सामाजिक उपक्रमातून घेतली, याचा आदर्श सर्वच महापुरुषांच्या अन्वयाने घेतलं पाहिजे। त्या जयंती पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अशा वैचारिक कार्यक्रमांचं आपण आयोजन करणं जास्त उचित आहे असं मला व्यक्तिशः वाटतं। आज आपण पाहतोय की सोलापूर शहरात एकीकडे डॉल्बीचे देखील मिरवणूक निघत असताना त्याही मंडळांनी आज हा बदल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच अशा कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आगामी काळात डॉल्बीला फाटा देऊन आपले पारंपरिक वाद्य संस्कृतीच्या मिरवणुका काढत अशा वैचारिक कार्यक्रमाची आयोजनाची संख्या वाढेल हा मला विश्वास वाटतो। शिक्षण प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला, महिलेलाच असं नाही, प्रत्येक मुलाला, शेवटच्या मुलाला शेवटच्या आतल्या गावापर्यंत मिळणं अतिशय गरजेचं आहे। हमेशा डॉल्बी मुक्त सोलापूर करायचं आहे आणि म्हणून मी रमाई सेवा संस्थेच्या वतीने मी रमाईची लेक कशी असावं असं मी कार्यक्रम केले, म्हणून दरवर्षी आता वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम सादर करण्यात येईल। यामध्ये महिला बहिणींना 11 महिलांना केलं आहे। डॉक्टर असेल, वकील असेल, पोलीस खात्यात असेल किंवा आरटीओ असेल, 11 महिलांचा आम्ही सन्मान करण्यात आलेला आहे।